तुम्हाला जर सिंगापूरला जायचं असेल तर तुम्हाला चीप आणि व्यवस्थित फ्लाईट इंडिगो देतं. ओके. म्हणजे जेवढा आम्ही रिसर्च केला त्याच्यातून इंडिगोची फ्लाईट आहे जी तुम्हाला चीप पडते आणि डिरेक्ट 5.5 तासाची फ्लाईट, तुमचे मधले लेओव्हर कमी आहेत तर इंडिगो देतं. पण जर तुमच्याकडे असेल, म्हणजे आमच्या दोघांचा प्लॅन होता की बजेट ट्रॅव्हल करायचं, म्हणजे असं अगदी बॅकपॅकिंग पण नाही, पण असं खूप स्प्लर्ज पण नव्हतं करायचं आम्हाला. इंडिगोच्या अफोर्डेबल प्राइसेस म्हणजे पर पर्सन 25 पासून वगैरे सुरू होतात. मग तुझं लेओव्हर किती ड्युरेशन आहे त्याच्यानुसार त्या जातात. तुम्ही कोणती फ्लाईट घेतली जाता? आम्ही इंडिगोच घेतली. आणि टोटल किती तासाचा होता तो? 5.5 तासाची जर्नी होती कुठे मुंबईवरून. मुंबई टू म्हणजे पुण्यातून पण फ्लाईट्स होत्या, पण पुण्यातून साधारणतः 12 ते 14,000 रुपये पर पर्सन वाढत होते. मग आम्ही विचार केला की मुंबईला जाणं कॅबने 3,500 जायचे 3,500 परवडते. मुंबईला प्रवासापेक्षा पुण्याचा प्रॉब्लेम काय होतो, पुण्यावरून कुठली पण ह्या इंटरनॅशनल फ्लाईट्स असल्या ना तर त्या डिरेक्ट नसतात. मग तुला लेओव्हर खूप द्यायला लागतो. आणि जेव्हा आता असं आम्ही दोघं पण कॉर्पोरेट जॉब करतो त्यामुळे आम्ही खूप अशा लिमिटेड टाइम की 8 दिवसाचा ट्रॅव्हल टाइम आहे. मग त्यातले जर तू 16 आणि 17 तास फक्त जाण्यात घालवले, येताना पुण्यात सेम, म्हणजे तू ऑलमोस्ट 1.5 दिवस प्रवासात घालवला तर मग तुझं ते दिवस कमी होतात ना. म्हणून आम्ही ट्राय करतो की डिरेक्ट फ्लाईट घ्यायची, पण मग ती मुंबईवरून घेतो आम्ही. तिकीट किती पडलं आम्हाला? 26-27 हजाराला फ्लाईट पडली. वन वे की जाऊन येऊन रिटर्न पर पर्सन 26,000 पडली. सिंगापूर तेवढं महाग आहे ना. पण तिकीट त्यांचे तसे, पण सिंगापूर एअरलाईनचं तिकीट महाग आहे, पण ते खूप म्हणजे 5.5 तासात ते तुला फुल मील देतात. त्यांच्यातून मील येतं पूर्ण, प्लस ते तुला ब्लँकेट वगैरे देतात झोपण्यासाठी, वेलकम ड्रिंक वगैरे. आणि त्यांची फ्लाईट खूप भारी आहे, म्हणजे एकदा तरी एक्सपिरियन्स करावी सिंगापूर एअरलाईनची फ्लाईट, खूप भारी आहे. आणि आम्ही सजेस्ट करू की जाताना ज्यावेळेस तुम्ही बुक करता ना तर ओव्हरनाईट फ्लाईट बुक करा, कारण की काय, सिंगापूर आपल्यापेक्षा 2.5 तासांनी पुढे आहे. तर मग तुम्ही ओव्हरनाईट फ्लाईट बुक केली तर तुम्ही सकाळी तिथे पोहोचता, तर तो पूर्ण दिवस तुम्हाला थोडासा आधी आराम करता येतो आणि मग फिरता येतं. म्हणजे दिवस वाया नाही ट्रॅव्हल मध्ये. म्हणजे तुम्ही तिकडे संध्याकाळी पोहोचले तर तुमचा तो एक दिवस गेलेला असतो, कारण संध्याकाळी आता आपल्याला असं वाटतं की आपण इथून निघालोय, पण तिथे तुम्ही 2.5 तास अजून पुढे असता. त्यामुळे तुम्ही फ्लाईट घेताना हा विचार करा की तुम्ही रात्रीची थोडीशी लेट नाईट घेतली तर तुम्ही सकाळी तिथे पोहोचता.